नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। पाऊस पडतोय आणि भजी झाली नाही असं कधी होतं का? नाही ना? तर मग पाऊस पडताना प्रत्येकाला असं वाटतं की गरमागरम भजी, वडा असं काहीतरी गरमागरम खायला मिळावं किंवा गरम गरम छान मसालेदार चहा। तर आज आपण बनवत आहोत आळूच्या पानांची भजी। कांदा भजी, बटाटा भजी तर आपण नेहमीच बनवतो, पण आज आपण बनवत आहोत आळूच्या पानांची भजी। तर आपण ही आळूची पानं अशा पद्धतीने कापून घेतलेली आहेत, त्याचे देठ काढून घेतलेत आणि लांब लांब अशी ही मस्त आळूची पानं कापून घेतली आहेत, धुवून घेतलेली आहे। आता आपण इथे एक मोठा कांदा मस्त उभा चिरलेला आहे आणि मस्त पातळ कांदा कापून घ्यायचा आहे आणि मस्त लच्छेदार अशी आपण ही आळूच्या पानांची भजी बनवणार आहोत। आता आपण इथे थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे अगदी चवीपुरतं मीठ घालून मस्त हे कांदा आणि आळूची पानं कुस्करून घ्यायचे। म्हणजे काय होतं, जे आळूची पानं आणि कांद्याला छान पाणी सुटतं। आपल्याला पाणी न घालता यामध्ये बेसन घालायचे, म्हणजे आपली जी भजी आहे ही मस्त लच्छेदार आणि कुरकुरीत अशी तयार होते। तर आता तुम्हाला दिसतच असेल की आपल्या कांद्याला आणि आळूच्या पानांना पाणी सुटलेलं आहे। आता आपल्याला एक छोटासा मसाला बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी 4 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा धणे, अर्धा चमचा जिरं, 1 इंच आलं, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर कोथिंबीर हे आपण मिक्सरमधनं जाडसर वाटून घ्यायचं आहे। आपल्याला याची पेस्ट नाही बनवायची आहे, तर जाडसर वाटून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही अगदीच खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरीसुद्धा चालेल। तर आता हे मिक्सरमधनं मी जाडसर वाटून घेते। ते बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। थोडेसे दाताखाली धणे जिरे आलं ना का चवीला खूप छान लागतं। आता आपण ह्यातलं 2 चमचे ते 3 चमचे किंवा अगदी सगळं, जर तुम्हाला तिखट कमी पाहिजे असेल तर कमी घाला। आता पाव चमचा आपण इथे घातलेला आहे ओवा, अर्धा चमचा आपण घालत आहोत हळद आणि अर्धा चमचाच आपण इथे घालणार आहोत तिखट, कारण आपण इथे हिरवी मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे। त्यामुळे आता माझी मुलगी लहान आहे, त्यामुळे मी इथे तिखटाचा वापर कमी केला आहे, पण जर तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त घालू शकता। आता मी इथे चिंच गुळाचं पाणी घातलेलं आहे, नंतर 1 चमचा मी तीळ घातलेले आहेत। तर चिंच गुळाचं पाणी ह्यासाठी की तुम्हाला तर माहिती आहे की आळूच्या पानांना थोडंसं खाज असते, आणि जर तसंच आपण वापरलं ना लिंबू किंवा चिंचचं पाणी न घालता आपण जर अशीच भजी बनवली तर ती आपल्याला खाजवू शकते। त्यामुळे मी इथे चिंच गुळाचं पाणी घातलेलं आहे, तुम्ही अर्धा लिंबू पिळून घेतलात तरीसुद्धा चालेल। आता आपण इथे 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घेणार आहोत। तर तांदळाच्या पिठाने ही भजी अगदी मस्त कुरकुरीत अशी होते। आता आपल्याला इथे लागेल तसं बेसन घालायचं आहे। आपल्याला खूप जास्ती अगदी भस्कन बेसन घालायचं नाही, तर अगदी थोडं थोडं करून आपल्याला इथे बेसनाचा वापर करायचा आहे। तर थोडं थोडं करून मी इथे बेसन घातलेलं आहे आणि मस्त असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला इथे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, न पाणी घालताच आपल्याला हे जी भजीचं मिश्रण आहे ते बनवायचं आहे, म्हणजे आपली भजी मस्त लच्छेदार आणि मस्त अशी कुरकुरीत तयार होते। तर हे बघा, इथे मला पाऊण वाटी बेसन लागलेलं आहे। पाऊण वाटी बेसनामध्येच हे पीठ मी पूर्ण भिजवून घेणार आहे। आता हे पीठ माझं छान भिजवून झालंय। आता अशा पद्धतीने थोडं थोडं पीठ घेऊन आपल्याला ही भजी तळून घ्यायची। तर भजी तळताना आपल्याला मीडियम गॅसवर ही भजी तळायची आहे। आपल्याला मोठ्या गॅसवर तळायची नाही, नाहीतर ती पटकन त्याचा रंग बदलेल आणि भजी चा चव पूर्ण बिघडून जाईल। त्यामुळे भजी तळताना मीडियम गॅसवर आपल्याला ही भजी तळून घ्यायची। आणि काय करायचे की जेव्हा आपल्याला असं जाणवेल की भजी पटकन लाल होत आहेत, त्यावेळेला गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर आपल्याला ही भजी तळायची। तर आपल्याला इथे जे टेम्परेचर आहे ते मेंटेन करावं लागेल। जसं तेल तापेल तसं तसं आपल्याला गॅस कमी जास्त करून आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे। तर ही भजी अगदी कांदा भजीप्रमाणे मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत अशी होतात। तर आता आपण इथे सगळी भजी काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहेत।
आता आपण ही भजी मस्त मीडियम गॅसवर मस्त तळून घ्यायची आहेत. मस्त रंग बदलेपर्यंत, गोल्डन रंगावर येईपर्यंत आपल्याला भजी तळून घ्यायची आहे. आता मी ही एका टिश्यू पेपरवर काढून घेते, जेणेकरून एक्सेस ऑइल जे असेल ते सुद्धा निघून जाईल. ही भजी जी आहे ही अगदी कमी तेलकट होतात, तेल पीत नाही आणि मस्त अशी लच्छेदार अशी ही भजी तयार होतात. आता एक घाणा झालेला आहे. आता मी दुसरा घाणासुद्धा तेलामध्ये घालून घेते. आणि जर अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला तुमचा अभिप्राय नक्की द्या. तर आता आपण दुसरा घाणासुद्धा तळून घेऊया. आणि मस्त छोटी छोटी अशी छान मी भजी काढून घेतली आहे आणि गोल्डन रंगावर आपल्याला ही छान मीडियम गॅसवर तळून घ्यायची आहे. तर आता ही भजीसुद्धा आपली तळून झाली आहे. ही सुद्धा मी काढून घेते टिश्यू पेपरवर, म्हणजे आपली जी भजी आहे ती अजिबात पूर्ण तेल त्यातलं निथळून जाईल. तर आपली जी भजी आहे ती तयार आहेत खाण्यासाठी. आणि मुलांनी तर एक जो पहिला घाणा काढला होता तो तर उडवलेला आहे. मुलांना ही भजी खूप आवडलेली आहे आणि म्हणत होते की अगदी आळूवडी खाल्ल्यासारखं मम्मी लागते. तर ही भजी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा. आता मी तुम्हाला एक भजी दाखवते की किती छान आवाज येतोय ती, की किती कुरकुरीत झाली आहेत ती. तर ही कुरकुरीत भजी तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा. आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि अजून कोणत्या भजीची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका, म्हणजे मी अजून तुम्हाला दुसऱ्या भजींची व्हिडिओसुद्धा नक्की बनवून दाखवेल. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. चाव चाव आधी चाव तर. कशी आहे? भारी आहे ना? आवडली का तुला? तोंडाने बोल ना पिल्लू. बोलता येत नाही ना, चावतेस ना तर. आवडली तुला? क्रंची झाली का मस्त? झालं. हां, होऊ दे त्यांचं.